हाय नमस्कार, कशा आहात? आज आपण बनवणार चहाचा मसाला. प्रत्येकजण आपण चहा पितोच, नाही पित असं नाही. गरमीमध्ये थोडंसं आपण चहा टाळतो पियाला, पण तरीसुद्धा आपण चहा पितो. आलं टाकून म्हणा, काही करून म्हणा, आपण चहा बनवतो. आणि थंडी असेल, आता पावसाचे दिवस आहेत, समजा थंडीचे दिवस आहेत, आपल्याला कुठला प्रोग्राम असेल तर आपण चहा पितो. आणि त्यामध्ये मसाल्याचा चहा असेल तर अजून छान वाटतं आपल्याला. तर आज त्या मी चहाचा मसाला करणार आहे. तो चहा तुम्ही थंडीमध्ये, पावसामध्ये किंवा कोण आजारी असेल त्याच्यासाठी सुद्धा तो आपण चहा, काळा चहा केला ह्याचा बिना दुधाचा, तरीसुद्धा तो आपल्याला चहा पिवावंसं वाटतं. त्यामुळे मी चहाचा मसाला बनवते. तो आज तुम्हाला मी चहाचा मसाला कसा बनवते ते दाखवते. मी चहाच्या मसाल्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. बघा काय, हे मी आता उन्हात गरम केले ते, कारण पटकन बारीक होण्यासाठी. बरं, आता बघा, हा ही आपलं सुंठ आहे. ही सुंठ आपल्याला सगळी घ्यायची आहे. ही दालचिनी, ही आपल्याला 2च तुकडे घेतलेले आहेत. त्याचा वास यायला नको जास्त म्हणून ती थोडीच घ्यायची. आपली वेलची आहे ती आपण घ्यायची. याच्यात काली मिरी सगळी घ्यायची आपली. हे अंदाजे घ्यायचं आपल्याला. हे झालं सगळं घेऊन. सुंठ आपली ती मी टेचून घेतलेले आहेत. एवढे मोठे मोठे तुकडे होते, 7 तुकडे घेतले त्याच्यामध्ये ठेचायला. फक्त लवंग आहे ती फक्त एवढीच घ्यायची आपल्याला. लवंग जास्त नाही घ्यायची आहे. हे बघा, ही लवंग एवढी घ्यायची आहे. झालं. आणि आता हे आपण टाकून घेऊया मिक्सरमध्ये. एकत्र सगळं करून घेतलेलं आहे ते आता मी मिक्सरला वाटून घेते. आपला हा चहाचा मसाला तयार आहे. बघा, तुम्हाला आवडेल, तुम्ही करून बघा. काय साधं सोपं आहे. आपण चहाचा मसाला किती, काही लोक तर विकत आणून खातात. एव्हरेजचा चहाचा मसाला विकत आणतात, किती महाग असेल, त्याला चवही नसते. हा तुम्ही एकदा खाणं, एवढंसं तुम्हाला दाखवते ना, 4 ते 5 कपास जर तुम्ही चहा बनवलं तर एवढाही टाकायची गरज नाही. हा एवढासा टाकायचं, मस्त चहा होतो, सुंदर चहा होतो. चला तर आता आपण चहा बघूयाचा कसा होतो ते. हा आपला मसाला तयार झालेला आहे चहाचा. हे बघा, आपला चहाचा मसाला तयार आहे. आपला चहाचा मसाला आहे. असे 2 डबे भरून आपल्या चहाचा मसाला आला होता. एक माझ्या आत्ते सासूबाईंना मी करून दिला. आता आपण 1 कपासाठी चहा ठेवणार आहे. तर 1 कप आपण चहा यासाठी कप 1 भरून पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे बघा, नुसतं नावाला आपल्याला टाकायचं आहे, थोडंसं अगदी. त्यानंतर आपली चहा साखर, तुम्ही दुधाची चहा केली तरी त्याच्यामध्ये पण टाकलं तरी चालेल. आता मी कोरा चहा बनवते. एवढी सर्दी वगैरे होईल तरी पण हा मसाल्याचा चहा तुम्ही जरी करून दिलात, नुसती नावाला पण चहा पावडर टाकायची. आपली चहा गॅसवरती ठेवूया आपण. हे बघा, त्याला व्यवस्थित उकळ येऊन देऊया. चहाला मस्त वास सुटलेला आहे, उकळ पण आलेली आहे चहाला व्यवस्थित. आता आपण हा चहा कपात ओतून घेऊया. गरम मसाल्याची चहा
पिऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आधी तो मसाला व्यवस्थित करा आणि नक्की तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल हा चहा. अगदी भक्कड लागतो एकदम चहा. आपला घसा वगैरे साफ होतो. सर्दी वगैरे झाली असेल तरी करून प्यायला तरी छान होतं. सर्दी 2 कपात तुमची सर्दी गायब होईल.